तुमच्या माहितीसाठी ऑफिसला येताना जर अपघात झाला तर जबाबदारी नेमकी कोणाची हे प्रामुख्याने अपघाताच्या परिस्थितीवर आणि तुमच्या कंपनीच्या HR पॉलिसीजवर अवलंबून असतं। जनरली जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या खासगी वाहनाने ऑफिसला येत असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रवास मानला जातो आणि अशा वेळी मग अपघाताची कायदेशीर जबाबदारी तुमची असते आणि नुकसानाची भरपाई तुमच्या वैयक्तिक व्हेइकल इन्शुरन्स कंपनीकडून मिळते। वर्क्समन कंपन्सेशन ॲक्ट सामान्यतः ऑफिसच्या आवारामध्ये काम करताना होणाऱ्या अपघातांना लागू होतो, पण प्रवासादरम्यानच्या अपघातांसाठी यामध्ये काही अटी सुद्धा आहेत। दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे कंपनी ट्रान्सपोर्ट। जर कंपनीने दिलेली बस किंवा मग कॅबमध्ये प्रवास करताना अपघात झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीची आणि मग त्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस देणाऱ्याची असते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उपचारांचा खर्च आणि इतर कायदेशीर बाबी कंपनीला हाताळाव्या लागतात। तसंच जर तुम्ही ऑफिसच्या कामासाठी फॉर एक्झाम्पल मीटिंग्स किंवा फील्ड वर्कसाठी बाहेर गेला असाल तर मग तेव्हा अपघात झाला तर तो ऑन ड्युटी अपघात मानला जातो आणि मग कंपनी त्यावर नुकसान भरपाई देण्यास बांधील असते। सध्या अनेक कॉर्पोरेट कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स म्हणजे GPA काढतात। या विम्यामध्ये घरून ऑफिसला येताना आणि जाताना होणाऱ्या अपघातांचा समावेश असू शकतो आणि त्यामुळे अपघात झाला तर तुमच्या कंपनीच्या HRशी संपर्क साधून तुमच्या विम्यासंदर्भात विचारणा करणं आवश्यक आहे। जर अपघात दुसऱ्याच्या चुकीमुळे झाला असेल तर तुम्ही त्या तिसऱ्या पक्षाकडून म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स सुद्धा क्लेम करू शकता। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।